ताज प्रकल्पातून 9 हेक्टर क्षेत्र वगळण्याकरिता शिरोडा बेळागर वासियांनी आज थेट खाडीपात्रात उतरत आंदोलन केलं। भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न करता प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यास आम्ही भूमिपूजन होऊ देणार नाही असा इशारा बेळागर वासियांनी दिलाय। जय किसान, जय किसान, जय किसान, बेळागर वाचवा, बेळागर वाचवा, बेळागर वाचवा। नमस्कार, तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत। आज या ठिकाणी शिरोडा बेळागरवाडी येथे या ठिकाणी मी आलेलो आहे। या ठिकाणी शिरोड्यातील बेळागरवाडीतील ग्रामस्थांनी आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र केलेली आहे। या ठिकाणी जो पर्यटन प्रकल्प होणार आहे, या पर्यटन प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या आठवड्यामध्ये या पर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन होईल अशी घोषणा आपल्या भागाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी काही दिवसापूर्वी केली होती आणि त्याला कडाडून विरोध करण्यासाठी हे सगळे भूमिपुत्र बेळागरवाडीतील खाडीपात्रात उतरून पाण्यामध्ये उभं राहून आंदोलन करण्यासाठी सकाळपासून उभे राहिलेले आहेत। जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, खाडीपात्रातून बाहेर येणार नाही अशी ठाम भूमिका या सगळ्या भूमिपुत्रांनी घेतलेली आहे। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा पर्यटन प्रकल्पाला कोणत्याही प्रकारे विरोध नाही आहे, पर्यटन प्रकल्प व्हावा अशी त्यांचीसुद्धा मागणी आहे। परंतु महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळानं या ठिकाणची 142 एकर जमीन पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली आरक्षित केलेली आहे आणि ही जी जमीन आहे ती ताज प्रकल्पाला त्यांचा पंचतारांकित हॉटेलाचा प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात येणार आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे, मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीची अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी गरज नसताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणची जमीन आरक्षित करण्यात आलेली आहे। तरीसुद्धा या भूमिपुत्रांचा या प्रकल्पाला विरोध नाही आहे। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी 9 हेक्टर क्षेत्र आहे त्याला गावठाण क्षेत्र म्हणून इथं ओळखलं जातं, त्या क्षेत्रामध्ये त्यांची शेती आहे, त्यांची घरं आहेत, त्यांचे मांगर आहेत आणि त्यांचा जो रोजीरोटीचा प्रश्न जो आहे तो याच जमिनीतून सुटत असतो। त्यामुळे ही जमीन जे गावठाण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं ती जमीन 9 हेक्टर क्षेत्र या पर्यटन प्रकल्पातून वगळण्यात यावं आणि उरलेल्या जमिनीमध्ये तीसुद्धा मोठ्या प्रमाणात जमीन शिल्लक राहते, तर त्या जमिनीमध्ये हा प्रकल्प उभारण्यात यावा असं या लोकांचं म्हणणं आहे। तर त्या अनुषंगानं त्या आपल्या मागणी पूर्ण व्हावी यासाठी हे आंदोलन त्यांनी आज सकाळपासून उभं केलेलं आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही खाडीपत्रातून बाहेर येणार नाही किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पाचं भूमिपूजन होण्याचा प्रयत्न झाल्यास तो आम्ही हाणून पाडू अशा प्रकारची भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। तर या संदर्भात या लढ्याचे नेते जयप्रकाश शमनकर यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकून घेऊया। बेळागर शेतकरी संघटनेची 1992 पासून आज तगायत 9 हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी संपूर्ण बेळागरवासियांच्या एकजुटीन, भूमिपुत्रांच्या एकजुटीन सातत्याने लढली जात असताना महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभेच्या दोन्ही समितींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही गावठाण क्षेत्र ह्या बेळागरवासियांचा क्षेत्र वगळा, तरी अद्यापपर्यंत हे क्षेत्र न वगळल्यामुळे आम्हा सगळ्या बेळागरवासी भूमिपुत्रांचं या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। आता हा निर्वाणीचा क्षण आहे। मागच्या वेळी पाण्यात राहून केलेलं आंदोलन केवळ आणि केवळ नेत्यांच्या आश्वासनावर आम्ही मागे घेतलं होतं आणि त्यासंबंधी कार्यवाही अतिशय मंद गतीने होत आहे। शेतकऱ्यांच्या लढ्याला न्याय मिळत नसेल, जे क्षेत्र 200 रुपये गुंठ्याने या ताज ग्रुपच्या प्रकल्पासाठी घेतलं गेलं, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसेही घेतले नाही, त्या क्षेत्रासाठी आम्हा भूमिपुत्रांना, स्थानिक लोकांना लढा द्यावा लागतो, हे या देशाचं दुर्दैव आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या या संघर्षामध्ये आज एकजुटीने आणि एक दिलाने आपण सगळेजण उभे आहोत। निश्चितपणे शासनाने या बाबतीत 9 हेक्टर क्षेत्र वगळण्याचा निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल, जीवनमरणाचा लढा राहील। आणि म्हणून मला खात्री आहे की जे शासन स्तरावरही मान्य झालं, कारण दोन्ही समित्या या विधानसभेच्या होत्या, विधान परिषदेच्या होत्या, शासनाच्या होत्या, या ठिकाणी सातत्याने 92 पासून ताजला जर प्रकल्पच करायचा असेल
तर 60 एकर त्यांनी मागणी केली होती. आज 142 एकर जागा त्यांच्या ताब्यात आहे. 60 एकर मध्ये गेल्या 32 वर्षात या लोकांनी काही केलं नाही. म्हणजे स्थानिक भूमिपुत्र आज तंबू शासनाचा पर्यटन उद्देश यशस्वी करण्यासाठी धडपडत आहे. त्यांना शासनाने अधिकाधिक प्रोत्साहन देण्याऐवजी निवास न्यायाधी सारख्या योजना भूमिपुत्रांसाठी 50% अनुदानावर असताना त्या कोणत्याही योजनेचा लाभ स्थानिक भूमिपुत्रांना अद्याप मिळाला नाही. आणि म्हणून तरी सुद्धा केवळ भूमिपुत्रांच्या या पर्यटन सुविधामुळे जगाच्या नकाशात पहिल्या तिसरा सिंधुदुर्ग जिल्हा आलाय. याचं अभिनंदन केलं पाहिजे, याचं कौतुक केलं पाहिजे. हा सन्मान देशाचा आहे. तरी आम्हाला आमच्या न्याय्य हक्कासाठी लढा द्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हे 9 हेक्टर क्षेत्र वगळावे. न पेक्षा शेतकऱ्यांना केंद्र सरकारची निवास न्यायाधी योजनेअंतर्गत संपूर्ण 142 एकर मध्ये आम्ही पर्यटन डेव्हलपमेंट करू. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही या ठिकाणी आणू आणि या ठिकाणी जे अपेक्षित आहे ते डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही एकमेकाच्या सहकार्याने करू. जर आम्हाला ताज तिमलो यांच्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्र आर्थिक सबल झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एक दिलाने लढा दिला तरच या ठिकाणी या यशामध्ये. आणि म्हणून शिरोडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सभेत सर्वांनी एकजुटीने एक दिलाने पाठिंबा दिला आहे. ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा पाठिंबा दिलाय. तालुक्यातल्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय. जो लढा न्याय्य आहे, रास्त आहे आणि जो लढा या भागाची अस्मिता जिंकणार आहे अशा लढ्याला सर्वांचा पाठिंबा अपेक्षित आहे. मला खात्री आहे की लवकरात लवकर या ठिकाणी हे क्षेत्र वगळल्याचं शासन जाहीर करेल. निश्चितपणे तसं झालं की आपण इथे एक बैठक घेऊ. जे आम्हाला मदत करतील त्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्रिवार त्यांचे आभारी मानू, ऋणी राहू अशा प्रकारची या निमित्ताने आम्ही निश्चितपणे जाहीर करतो. आणि आमची ही एकजूट आमचा प्रश्न सुटेपर्यंत असेच कायम राहील आणि एकीचा विजय निश्चितपणे होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या भागाचे मंत्री आपल्या भागाचे आमदार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्याच आठवड्यात सांगितलं आहे की हा जो पर्यटन प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन या आठवड्यात त्यांना करायचं आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी. अशावेळी तुमच्या वेळागरवासियांची का भूमिका असणार? आमचं म्हणणं स्पष्ट आहे. 9 हेक्टर क्षेत्र बघायलाचं जाहीर करा. जोपर्यंत आमच्या न्याय्य रास्त आणि मूलभूत हक्कांबद्दल आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या भागामध्ये जसं आजपर्यंतच्या 32 वर्षामध्ये कोणतंही काम झालं नाही तशा पद्धतीने आम्ही कोणताही प्रकल्प कामकाज या ठिकाणी करू देणार नाही. प्रसंगी यासाठी आम्ही त्यासाठी मरणाला कवटाळू. त्यासाठी आम्ही यामध्ये सर्वच आमचं जीवन हे करू देऊन टाकू पण आम्ही मागे हटणार नाही. शिरोडा ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये असा ठराव झाला की शेतकऱ्यांची बाजू पूर्णपणे निर्णयात्मक ठरली तरी सुद्धा असून आज आमचे लोकप्रतिनिधी आणि आपल्या या विभागाचे शिक्षण मंत्री कुणालाही विश्वासात न घेता या पर्यटनचे उद्घाटन भूमिपूजन असं प्रकार करत आहेत आणि ते प्रकार आपण कुठल्याही प्रकारे खपवून घेतले जाणार नाही. जोपर्यंत 9 हेक्टर वगळत नाही तोपर्यंत ताजला कुठल्याही प्रकारचं भूमिपूजन करायला देणार नाही. म्हटलं आज आपण ताजशी महत्त्वाची मीटिंग घेऊन आपण ताजशी बोललो की ताजने आम्हाला असं उत्तर दिलंय की जर तिथे कुणाचा विरोध असेल तर आम्हाला त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा ताज प्रकल्प उभारण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. जर आम्ही फक्त घेतली आहे लीजवर ती लीज MTDCच्या नावावर आहे. जर MTDCने तर नावावरची जर काढली तर तो भाग आम्ही तुम्हाला नक्कीच वगळू.